तुला पटत घ्या टायमिंगला यायला. हे 12 वाजता कसं काय चालत आपलं इकडं बघ हॉटेल कसं काय चालतं एकच नंबर सासरवाडी. वाचा हॉटेल कसं काय चालत. चला मग आता हॉटेलला. तर सकाळी मस्त आम्ही आलोय आता आमच्या काउंटर मध्ये हॉटेलच्या आपल्या. तर सगळ्यात पहिली जबाबदारी ती म्हणजे काउंटरची साफसफाई. तुषार सोबत असा विषय झाला. तुषारची गाय आजारी होती तर तिथं आम्ही स्टँड वगैरे तिला लावलं होतं. ती पडली आम्ही ते स्टँड उचललं ते तर तुम्ही व्लॉग मध्ये बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती गाय वारली. तर तुषार आधीच त्या टेन्शन मध्ये होता. त्याच्यानंतर विषय असा झाला तुषारचा मोबाईलच चोरीला गेला त्या दिवशी रात्री. मोबाईल चोरीला गेला म्हणजे बिचारा झोपला होता मोबाईल ते ठेवून. सकाळी उठला तर मोबाईलच गायब होता आणि पाकिट सुद्धा गायब होतं त्याचं. म्हणजे आमच्या भावाच्या आयुष्यात किती मोठे संकट चालू आहे हे कुणीच सांगू शकत नाही. तरी पण आता तुषार आहे ना डगमगलेला नाहीये. आता एकदम तयारीत चाललेला आहे दुसरा मोबाईल आणायला. थोडंफार टेन्शन दिसतंय भावाच्या चेहऱ्यावर पण तरी पण हसायचा प्रयत्न करूच राहिलाय. मस्त जिंदगीचे लागले. तुला किती वर्ष झाले कामाला येऊन. मला 4 वर्ष. काय केलं तू या 4 वर्षात. 4 वर्षात आम्ही भरपूर काही दिवस बघितले. आमच्या हॉटेलचं कस्टमर इतकं फुल आहे की बस. अरे पण तू काय केलं 4 वर्षात. लय होतो. तुम्हाला किती दिवस झाले सासूरवाडीला कामाला येऊन. टाइमच लक्षात नाही. काय मारित होता. वाटत्या मारल्या का काय आहे ते? सांग मला काय आहे ते. हेडफोन का हेडफोन आहे कानाला लावून गाणं ऐकते. पुढे जाऊ. त्याची घडी आम्ही बाजूला म्हणलं पोलिसाचा कधी दांडा पडू शकतो. इतका पॉझिटिव्ह पडणार आहे ना. हे आमचे मित्र आत्ताच आलेले आहेत पुण्यावरून. कृष्णा दादा एकदा तसं नाही साहेब.